कर्ज मंजूर करून देतो म्हणून पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या सुप्रिया हिम्मत पवार या महिलेनं अनेकांकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आलाय। कर्जासाठी प्रोसेसिंग फी म्हणून रोख आणि ऑनलाईन स्वरूपात 8,86,000 रुपये घेऊन हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या 21 महिलांना तिनं फसवलंय। या प्रकरणी सुप्रिया पवार विरोधात कोडोली पोलिसात गुन्हा नोंद झालाय। पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या सुप्रिया हिम्मत पवार या महिलेची आळोबानाथ महिला बंदिस्त शेळी मेंढी पालन सहकारी संस्था आहे। या संस्थेच्या माध्यमातून सबसिडी कर्ज उपलब्ध करून देतो म्हणून तिनं अनेकांकडून 50,000 ते लाखापर्यंतची रक्कम उकळली आहे। मात्र कुणाचंच कर्ज प्रकरण करून दिलेलं नाही किंवा सबसिडी देखील मिळवून दिलेली नाही। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच लोकांनी तिच्याकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला। एका अल्पवयीन मुलीला भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकवल्या प्रकरणी पोक्सो गुन्ह्याखाली सुप्रिया पवार हिला कोडोली पोलिसांनी अटक केली होती। तिला अटक झाल्यानंतर गुंतवणूक करणाऱ्यांनी तिच्या विरोधात तक्रार द्यायला सुरुवात केली आहे। हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या 21 महिलांना शेळी मेंढी पालन उद्योगासाठी कर्ज प्रकरण उपलब्ध करून देतो, तसंच मुलीच्या शिक्षणाकरिता कर्ज मंजूर करून देतो असं सांगितलं। प्रोसेसिंग फी म्हणून या महिलांनी सुप्रिया पवारच्या सातवे इथल्या घरी भेटून रोख स्वरूपात आणि ऑनलाईन पैसे जमा केले। डिसेंबर 2023 ते मार्च 2025 या कालावधीत वेळोवेळी सुमारे 8,86,400 रुपये पवारला दिलेत। मात्र पवार हिनं कोणतंही कर्ज मंजूर करून दिलं नाही। फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर महिलांनी कोडोली पोलीस ठाणं गाठून सुप्रिया पवार विरुद्ध तक्रार दिली। तळसंदेतील माधुरी अमर कांबळे यांनी सुप्रिया पवार विरुद्ध फिर्याद दिली आहे। या महिलेकडून अन्य कोणाची फसवणूक झाली असल्यास कोडोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी केलंय। कोडोली पोलीस ठाण्यातर्फे मी कोडोली परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की सुप्रिया पवार राहणार सातवे यांनी आळोबानाथ शेळी बंदिस्त संस्थेमार्फत ज्या कोणत्याही नागरिकांची फसवणूक केली असेल त्या नागरिकांनी कोडोली पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा। सुप्रिया पवार यांच्या विरुद्ध कोडोली पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।